पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळीचा संघ जो पुढे तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. तर आता तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा दुसरा संघ कोण ठरणार त्यासाठी ही लढाई आहे. दोन संघांदरम्यान हा मॅच आहे. दोन संघादरम्यान हा सामना होईल. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स आणि स्वयंभू पायगाव या दोन संघादरम्यान हा मॅच स्टार्ट होईल, सुरुवात होईल. एक सॉन्ग ऐकूया पुन्हा एकदा. सोनिका माता मालवडी टीमच्या कर्णधाराला विनंती करतोय की जरा संपर्क साधा प्लीज. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. थँक्यू डीजे, थँक्यू. तर चला बघूया तिसऱ्या फेरीमध्ये कोण संघ दाखवला ना. दोन्ही संघ तयारीनिशी उतरल्यात. एक चांगली कामगिरी करून म्हणजे प्रतिस्पर्ध्यावरती पूर्णपणे डॉमिनेट करून संघ आलाय तो स्वयंभू पायगावचा संघ. आणि एक पराभवाच्या छायेतनं आम्ही हार मानणार नाहीये, झुंजार वृत्ती दाखवणार, लढाव वृत्ती दाखवणार. द ग्रेट मराठा आमच्या नावामध्ये काय आहे, मराठा नाव आहे तर लढणारच. द ग्रेट मराठा नाव आमच्यामध्ये काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न अगोदरच्या सामन्यामध्ये या संघामध्ये केलाय. ज्यांनी लढण्याची वृत्ती दाखवली आहे, झुंजार वृत्ती दाखवली आहे, शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानण्याची वृत्ती त्याने दाखवली आहे, तो संघ द ग्रेट मराठा संघ उतरलाय मैदानावरती. प्रथम फलंदाजी करताना प्रसाद आणि स्वप्नील ही जोडी मैदानावरती सज्ज झाले आहेत. तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गेल्या मॅचचा हिरो आलाय, सामनावीर जय आलाय, ज्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या या अगोदरच्या सामन्यामध्ये. तोच आलाय गोलंदाजी मार्कवरती. स्टार्ट ऑफ द मॅच. खोलवट्या पॅचन होता, ऑन साईडला ड्राईव्ह केला, चंद्रला मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. जोपर्यंत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल, चांगले क्षेत्ररक्षण झाले. तिथून लॉंगॉनच्या रिझनमध्ये एक धाव या चेंडूवरती पूर्ण. संकेत पाटील आहेत, आपण सकाळपासून बघतोय त्यांच्या समोरच्या बऱ्याच गोष्टीवरती आम्ही चर्चा करतोय. काही गोष्टी उजेडात आणण्याचा किंवा काही गोष्टी अशा चर्चेला आणतोय की त्याच्यावरती जर विचार केला तर खेळाडूला नक्कीच त्याचा फायदा बेनिफिट होऊ शकेल. अशा अजून काही गोष्टी आहेत, त्याच्यावरती चर्चा नक्कीच केली जाईल या षटकादरम्यान. इथून खेळण्याचा प्रयत्न होता, उकचा फटका खेळायचा होता, यष्टीच्या हाताला लागून चेंडू गेलाय. जोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले. प्रयत्न थोडासा फसला होता, नाही बॅटवरती व्यवस्थित आला. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्या. चर्चा आम्ही करतोय कारण आता स्टेज मोठा आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं स्वप्नीलला ज्या पद्धतीनं बॅटिंग करताना 38 धावांची इनिंग 17 चेंडूमध्ये साकारली होती. तो स्वप्नील आहे नॉन स्ट्राईक एंडला, प्रसाद स्ट्राईक एंडला आहे. प्रसादच्या बॅटमधला फटका ऐकतोय. जबरदस्त स्क्वेअर ऑफ द विकेट या चेंडूला खेळलंय, फील्ड केलं जाईल. वेगानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थोडासा तुम्ही वेळ घेतला आणि तो वेळ फायदेशीर ठरवला. तर फलंदाज 3 चेंडूचा खेळ झालाय, धाबा आहेत ते 4. मी येतोय पुन्हा एकदा तुमच्या दिशेनं. फार महत्वाचा मॅच आहे. इथून रविवारच्या दिवशी कोण येणार त्यासाठी हा मॅच आहे संकेतजी. नो डाऊट तिकीट टू फिनाले असं आपण ज्याला म्हणू शकतो, कारण भरपूर कमी वेळ आहे आणि या कमी वेळेमध्ये तुम्हाला अतिशय चांगला खेळ दाखवावा लागणार आहे. पुन्हा एकदा जय गोलंदाजी मार्कवर फुल टॉस डिलिव्हरी आहे. इट गन माइल इट्स अ बेगी फ्रॉम प्रसाद. हँड हँडसम आलाय कार्यसम्राट षटकार. पाठीमागून द ग्रेट मराठाची साथ आणि मैदानावरचा प्रसाद दोन्ही बरसल्यात. बिग हिट आलाय षटकार. येतो मी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा. धावा झाल्या धाफलकावरती 10. आपलातून स्टार्ट इथे मिळत आहे ती म्हणजे द ग्रेट मराठा संघाला. यावेळेला हा चेंडू जर भेटला तर शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, बॅकवर्डला जाण्यास भाग पडलं होतं. स्ट्रोक योग्य नाहीये तरी सुद्धा दुसऱ्या धावेसाठी कॉल देणार का? स्वप्नील मुकादमनं कॉल दिला होता, कॉल बॅक केला इथे प्रसादनं. ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. 11 धावा आतापर्यंत फलकावर लागलेत. हा स्टार्ट महत्वपूर्ण आहे. समोरच्या एकूणच संघानं जो गोलंदाज यूज केलाय तो मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त होता. मात्र या घडीला त्याच्यावरच आक्रमण करायचं, हा एक वेगळा विश्वास, ही एक वेगळी रणनीती इथे दाखवताना इथे दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल
स्वप्नील मुकादम हा फटका जर बघितला तर निश्चितच फलंदाजाला परतावला गेला. प्रतिम झेल झालाय. क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजे हर्षल कोटेक. फलंदाज बाद. हे समाजसेवक असा आपा आहे तो भारी. गोर गरीब जनतेला लाभला काही वारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे अदाच न्यारी. हे सहान थोर दादा शेवटच्या चेंडूवरती महत्वाच्या वेळेला हा विकेट्स आलाय आणि जयने दाखवून दिलं की मला या पहिल्या षटकासाठी का बोलवण्यात आलं होतं. आणि विकेट कोणाचा आलाय? गेल्या मॅचचा जो हिरो ज्याला म्हणूया, कारण हिरो क्रिसली होता, पण तू ज्याने 37-38 धावांची इनिंग्स साकारली होती असा खेळाडू गेलाय पॅव्हेलियनच्या दिशेनं. धावा फलकामध्ये 11-1 पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक विकेट जरूर गमला. प्रसाद जे 10 वरती खेळतायत आणि नंबर 3चा फलंदाज मैदानावरती आलाय तेजस उंद्रे इथून आलाय गोलंदाज मार्कवरती. आपण आतापर्यंत ना संकेतजी 6 षटकांचा आपण अंदाज बांधत होतो की 6 षटकामध्ये किमान 60 धावा यायला पाहिजे. आता हे संध्याकाळचं सत्र आहे, 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकामध्ये आता 40-42 धावा ही फार आव्हानात्मक ठरू शकतील, खास करून सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेला धावांचा पाठलाग असेल. नो डाऊट. मात्र हेच आज एक गोष्ट पाहिली आहे ती म्हणजे एकूणच जे फलंदाजांचे क्रमवारी आहे ना त्यामध्ये भरपूर शफलिंग बघितलं आहे. कारण मागच्या सामन्यात नितीश शिंगोटेने ओपन केलं होतं स्वप्नील बरोबर. यावेळेला एकूणच प्रसाद आलाय. त्यानंतर आत्ता जर बघितला तर रिक्रुटमेंट अजून एक झाले. पहिल्या सामन्यात तेजस उंद्रे नव्हता, या सामन्यात तो आलाय आणि आल्या 4 षटकांचा सामना आहे आणि तेजस सारख्या बॅटरची आम्हाला भरपूर गरज आहे. ही एक कुठेतरी जी एक प्रायोरिटी होती ती प्रायोरिटी सेट केली ती म्हणजे द ग्रेट मराठा संघानं. चांगलं कॉलिंग म्हणेन मी इकडे द ग्रेट मराठा संघाचं. न्यू बॉलर नितीन येतोय. यावेळेला जर बघितला फटका पाहिलं की ऑनराईज खेळायचं आहे. शेवटच्या क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. चेंडू येतोय तो बॅकआउट पॉइंटला. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जात आहे. गुड क्रिकेट. धावा कशाही पद्धतीने आल्या तरी देखील धावा येणं गरजेचे आहेत. ही जी प्रायोरिटी आहे ती नक्कीच सेट करताना इथे दिसते आहेत. इथून पुढे 4 षटकांचा विचार केला तर 35 ते 40 धावा, मॅक्झिमम 40 धावा इथे जर झाल्या तर देखील एक कडक सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि तीच एक काळाची गरज आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. नेक्स्ट बॉल नितीन. प्रसादसाठी अगोदरच मन बनवलं होतं की एकूणचा स्विच इट खेळणार. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही असं पंच दर्शवतायत. अपील केलं होतं जितू गवळी यांनी, मात्र कदाचित तिथे बॅटरवर दबाव टाकण्याचा तो प्रयत्न होता. मात्र नितीनचं कौतुक करीन, अगोदर मन बनवलं होतं इथे बॅटरनं की स्विच इटसाठी. मात्र आज चेंडू जर बघितला तर एकूणच उजव्या हाताच्या खेळाडूला आउटसाइड द लेग स्टंप खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय आणि बीट केलाय. व्हेरी गुड बॉलिंग बाय नितीन. नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस होता. अप्रतिम चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळतोय. हीच एक काळाची गरज आहे. लेग बायचा इशारा झालाय. समोरचा बॅटर सातत्याने प्रयत्न करणार आहे फटक्यांसाठी, मात्र माझं व्हेरिएशन मला तिथे दाखवायचं आहे. या अगोदरचा चेंडू चांगला पेसने टाकला होता, हा चेंडू नक्कीच कमी गतीने होता. त्यामुळे हे जे व्हेरिएशन आहे ते कामी येते तुकारामजी. बिलकुल. आणि चेंजेस फार महत्वाचे असतात. म्हणजे आयुष्यात सुद्धा तसंच आहे. तुम्ही एक ठराविक साच्याबंद जीवन जर जगला ना तर मजा नाही. थोडंसं काहीसं चेंजेस करणं गरजेचं आहे. सोनिका माता मालोडी, चला आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. कॅप्टन मालोडी टीम कॅप्टन, पुन्हा एकदा आपल्याला महत्त्वाची एक सूचना आहे. आपण आयोजकांशी इथून संपर्क साधायचा आहे. नितीन आहे गोलंदाजी मार्कवरती जो चेंजेस करतोय, व्हरायटी करतोय, विविधता आणायचा प्रयत्न करतोय आणि खास करून प्रसादची अगेन एक स्ट्रॅटेजी त्याने बनवलेली आहे. प्रसादच्या अगेन एक चांगली रणनीती, ती रणनीती आणि तेजसच्या अगेन आता काय रणनीती असणार आहे. चेंडूला खेळलाय तेजसच्या अगेन रणनीती होती. तेजसच्या अगेन ही रणनीती होती आणि नितीन या चेंडूवरती घेतलाय तेजसचा विकेट. झेल टिपलाय सुंदर स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. ऑन बेटा दादाचा नाद नाही केला कोणी, बनला लाखो दिलाची असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झाले असा आहे होतो वनम्यान. जसं मी चर्चा करतो तेजसच्या अगेन काय रणनीती असणार आहे खास करून नितीनची, तर रणनीती तीच होती. विदिन द स्टंप नाही जायचं आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप खेळवायचं आहे. कारण नितीनचा जो स्ट्रॉंग झोन आहे ना, मिड विकेट स्क्वेअर लेग हे स्ट्रॉंग झोन आहेत आणि त्या स्ट्रॉंग झोनमुळे तिथून विदिन द स्टंप नव्हतं जायचं नितीनला आणि नितीनने ते दाखवले. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला आणि तिथून
मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तेजस बाद झाल्यात. तेजस सुंदर बाद झाल्यात. 1.4 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. धावा आहेत फलकावरती 14. विकेट गमावल्यात ते 2. तेजस आला, त्यानं पाहिलं आणि तो परत गेला. हीच गोष्ट कदाचित सांगावी लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. मागच्या सामन्यात मिती शिंगोटेनं ओपन केलं होतं. यावेळेला मात्र तो 2 डाऊनवर येतोय. नितीन चांगली गोलंदाजी होते. या एकूणच महत्वपूर्ण सामन्यामध्ये नितीन क्लिक होताना दिसतोय आणि ही गोष्ट जितू गवळीसाठी नक्कीच चांगली म्हणावी लागेल. नेक्स्ट बॉल, शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. इथे स्विचेटचा प्रयत्न केला, एज लागली होती, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. जवळजवळ 3 धावा इथे वाचवताय क्षेत्ररक्षक. गीतेशनं चांगली कामगिरी केलंय. 3 धावा नक्कीच वाचवल्यात, कारण चांगले रिफ्लेक्सेस त्यांनी दाखवले आणि त्यांनी दाखवून दिलंय की यस, मी संघामध्ये काय तर क्षेत्ररक्षण एक महत्वाचा अंग आहे आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मी संघामध्ये आहे. ही गोष्ट तिथे गीतेश दाखवतोय. गुड फिल्डिंग. नेक्स्ट बॉल, नितीन पुन्हा एकदा सज्ज आहे. प्रसाद साडे यावेळेला क्रॉस बॅटने खेळलेत. हा फटका रीच होणार का तर नाही होणार, कारण हवेच्या विरुद्ध खेळणं किती कठीण आहे या मैदानावर पुन्हा एकदा सिद्ध झालंय. प्रसादची विकेट डाऊन होते. द ग्रेट मराठा संघ बॅकफुटवर. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. थँक्यू. शेवटच्या चेंडूवरती महत्वाचा विकेट. शेवटच्या चेंडूवरती महत्वाचा विकेट्स इथून आलाय. आणि जसं आम्ही सांगत होतो की प्रसादच्या गेनं काय स्ट्रॅटेजीने उतरलाय आणि मग प्रसादने स्ट्रॅटेजी वाईज जायचं होतं ना. त्या एंडनं येणारा तो शेवटचा चेंडू होता. त्यानंतर या एंडनं षटक येणार होतं याचाही विचार करण्याची गरज होती. तेही नाही झालं. प्रसाद आहेत तिथून बाद झाले तर आपण बघतोय. नितीननं जे षटक हाताळलं, फक्त 4 धावांचं षटक हाताळलं, जिथून 2 विकेट्स या क्षणाला इथे प्राप्त झाल्यात. कृष्णा नंबर 5 चे फलंदाज इथून. एका बाजूला आपण पाहिलं तर मितेश शिंगोटे आहेत, एक प्रमुख फलंदाज या टीम मधला, जसा तुम्ही उल्लेख केला होता. टॉप ऑर्डर फलंदाज आहे. आज 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करतोय आणि वन ऑफ द एक्सपिरियन्स कॅम्पेनियर, एक अनुभवी गोलंदाज मैदानावरती सज्ज झालाय जितू गवळी. पहिला चेंडू कोलवा टप्प्याचा सुंदर सुंदर वाईड यॉर्कर हाताळला होता. नाही संधी दिली बॅकलिफ्ट जास्त वर येण्याची, लवकर खाली आणावी लागली. पहिला चेंडू सुंदर, ऑन टार्गेट, ऑन मार्क, जितू गवळी. अफलातून गोलंदाजी. जितू गवळी म्हणजे काय, एकूणच क्रिकेटची पाठशाळा असं आपण म्हणू शकतो. कारण लक्षात घ्या, चेंडू वेगानं टाकणं असो, पामच्या मागून टाकलेली डिलिव्हरी असो, फ्लाईट दिलेली डिलिव्हरी असो, किती किती विविधता आहे आणि त्यांची गोलंदाजी एन्जॉय करायला मिळते. हे आमचं भाग्य. लेग ब्रेक डिलिव्हरी, लेग ब्रेक डिलिव्हरी, किती वेगळा आणि किती मोठा टर्न आहे बघा. एक्सपिरियन्स, कित्येक वर्षाची साधना आहे आणि तीच गोष्ट इथे दिसते या विकेटवर. दादा कामगिरी ती म्हणजे जितू गवळी यांची. पुन्हा एकदा लेग ब्रेक डिलिव्हरी. इथे मात्र एज लागते, फलंदाज परतावा लागेल. मितेश शिंगोटे 3 चेंडू उभा राहिलाय, मात्र 3 चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जात आहेत. मितेश शिंगोटे बॅक टू पॅव्हलियन. मोठा धक्का ग्रेट मराठा संघाला. संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. केलं म्हणत त्यानं घर. केलंय मनात त्यानं. सुंदर सुंदर गोलंदाजी, ज्या पद्धतीनं बॅक ऑफ द हँड लेग ब्रेकचा, आणि त्याने लेग ब्रेक केला आणि समोरच्याला ब्रेक डान्स करावा लागलाय. लवकर खेळले थोडंसं. मितेश शिंगोटे चेंडू येण्याच्या अगोदरच्या खेळण्याचा प्रयत्न केला आणि पाठीमागे विकेट किपर तर रेडीच होते. आणि जसा तुम्ही जितू गवळी यांचा उल्लेख केला, अनुभवाचा भंडार, जसं पाठशाळेचा उल्लेख केला होता, तेच दाखवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये झालाय. अकोटा चेंडूला इथून केलाय, पोल केलाय चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे होते, नाही टिपू शकले. झेल टिपण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला सीमारेषा पार. कार्यसम्राट सावकार 4 धावा. दादा ठाकूर हे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा.
धावेसाठी थोडंसं वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जितू गवळी यांनी. तिथून स्क्वेअर लेग वरनं लॉंग लेग म्हणजे फाईन लेगच्या थोडासा बाजूला झेल टिपण्याचा प्रयत्न केला, नाही सक्सेस झाले. धावा झाले धावफलकावरती 2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय या इनिंग्स मधला. अजून एक मोठा फटका खेळला गॅपमध्ये चेंडू स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, नाही वैगाना उडी उडी जे आहे चेंडू गेला डोक्यावरनं पार. कार्यसम्राट चौकार. दोन चेंडूवरती 2 चौकार तुमच्या दिशेने येतोय. भावेशाला 2 चौकार आलेत. भावेश ओलांडणार का ती 40 ची रेष? धावा आहेत 23. कोलवटप्या चेंडू आता ऑफ साईडच्या दिशेने चेंडूला खेळले. कव्हरचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता, वाईट स्लॉग क्षेत्ररक्षण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न हाना करताना हे काय झालंय? जो फलंदाज आतापर्यंत वाटत होता फॉर्म मध्ये येतोय. 2 चौकार ठोकले होते, 2 धावाही आल्या होत्या. भावेशला अशा पद्धतीने परतावा लागतंय या शेवटच्या चेंडूवरती जिथून विकेट आला धावाच्या स्वरूपात. धावा झाल्या धावफलकावरती 25 वरती. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोड झाले तुझ्या. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. थँक्यू. मनामध्ये ती शंका येते बघा, ज्या वेळेला थ्रो केला गेला ना, जर आपण रिप्ले मध्ये परत पाहिलं संकेतजी, तर नॉन स्ट्राईक एंडला थ्रो आला होता. कदाचित ती स्ट्राईक चेंज करू शकले असते, नाही करू शकले असते, बऱ्याचशा गोष्टी होत्या. इथून ज्या वेळेला थ्रो आला बघा, तिथून कॉल केला होता, मोठा कॉल होता, लाऊड नोजचा कॉल होता, म्हणजे नाही घ्यायची धाव, पण तो नाही तिथून आवाज ऐकला आणि तिथून विकेट आलाय या शेवटच्या क्षणी. धावे शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. धावा त्या 25. आपण जसं बोलला होता 35-40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करायला हवा द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंदरच्या संघानं. आणि इथून प्रयत्न करणार शेवटच्या षटकामध्ये 6 ते 7 धावा देण्याचा तो स्वयंभू पायगावचा संघ विदिन 35 35च्या आत रोखण्याचा प्रयत्न पायगाव संघ जरूर करणार. ती काळाची गरज होऊन बसलेली आहे, कारण इथून पुढे 10 ते 12 धावा येणं गरजेचं असेल. तर ग्रेट मराठा संघासाठी भावेश पुणेकर 3 चेंडूंना सामोरा गेल्या, 10 धावा केल्या आणि दुर्दैवीरित्या धावचीच्या रूपाने तो बाद झालाय. नवीन गोलंदाज येतोय तेजस वर्सेस कृष्णा. फुल टॉस डिलिव्हरी आहे, डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट लवकर होईल. क्रिस्ली लवकर वेगाने दुसऱ्या धावसाठी आलाय. रॉंग एंडला थ्रो, चुकीच्या एंडला थ्रो. शोल्डरचा वापर दाखवण्याचा प्रयत्न केलाय तिथे क्षेत्ररक्षकानं, मात्र या 2 धावा सहज गतीने पूर्ण होताना दिसतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचेल 27 वर. 5 फलंदाज बाद झालेत, 27 धावा फलकावर लागलेत. 35च्या पलीकडे जाणं अपरिहार्य होऊन बसलेले आहे, कारण एकूणच परिस्थितीचा जर विचार केला, वाऱ्याचा विचार केला आणि एकूणच या लाईटचा जर विचार केला, तर धावसंख्या 35च्या पलीकडे जाणं गरजेचं होऊन बसलेले आहे. पामच्या मागून टाकलेली डिलिव्हरी आहे, अपील होते. आउटसाइडला लेग स्टंप डिलिव्हरी दिसते, इथे पंचांनी दाखवलंय. 1 धाव मात्र तरी सुद्धा पूर्ण होताना दिसते. लेग बायचा इशारा झालाय. 28 धावा. क्रिस्ली न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. काय करिस्मॅटिक गोलंदाजी केली होती आणि एका षटकानं तो हिरो ठरला होता, कारण विकेट मिडन आपल्याला पाहायला मिळाली होती आणि ती 1 धाव टिवरीकरांच्या जिवारी लागली असेल, हीच गोष्ट म्हणावी लागेल. नेक्स्ट बॉल, शॉर्ट टॉपलेट डिलिव्हरी होती, सोडून दिलंय आणि क्रिस्लीनं काय ऍक्रोबॅटिकपणा दाखवलाय बघा. काय एकूणच त्यांनी आपली हिप आणि एकूणच कंबर बरोबर आतमध्ये नेलंय आणि हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप धरलाय. वाईटचा इशारा होतोय. संघाची धावसंख्या 29. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा वार पिच केलाय. 40 फटकाय, गॅप मध्ये फटकाय. किती धावा मिळणार? चेंडू 1 बाउन्स सीमारेषा गाठतोय, मिळतोय अप्रतिम कार्यसम्राट चौकार. आणि कदाचित इथे जर बघितलं तर तुकाराम मांगला यांच्याच भाषेत सांगावं लागेल, क्रिस्ली आणि क्रिस्लीने घेतलंय जबाबदारी आणि ती जबाबदारी तो व्यवस्थित दाखवतोय या घडीला. नेक्स्ट बॉल,
शॉर्ट ऑफ डिलिव्हरी बॅकफुट आलाय, कट केलाय, कव्हर पॉइंटच्या गॅप मधून चेंडू येतोय सीमारेषे बाहेर. व्हॉट अ बॅटिंग बाय क्रिस्ली, ग्रेट बॅटिंग, लागोपाठ 2 चौकार. युवा मुदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. अरे आजपासून सकाळपासून आपण हे टायटल समजतोय, पण क्रिस्ली कोणतं गाणं गावायचं होतं माहितीये का? बचके रे ना रे बाबा, बचके रे ना रे. आज सकाळपासून त्याने दाखवलंय, बॅट्समनलाही तेच दाखवलंय, बॉलरलाही ते दाखवलंय, माझ्यापासून थोडस बचके रे ना. लागोपाठ 2 चौकार आल्यात क्रिस्लीच्या बॅटमधनं. 2 चेंडूचा खेळ आलाय, धावायचा 37. रनसिंग धावून विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय, 1 धाव जरूर पण केले. आता काय घडतंय काय नाही घडत तेही बघूया. स्ट्राईक रोटेट करायचा होता, स्ट्राईक रोटेट करत असताना व्हायचंय. पंच येतील, पंच आपलं नक्कीच निर्णय देतील तिथून. आणि क्रिस्लीचे पूर्ण आजचा दिवस जर बघितला तर 22 तारीख आज आहे. 22 फेब्रुवारीसाठी आज महत्वाचा दिवस नक्कीच त्याच्यासाठी ठरतोय. चेंडू ज्या वेळेला आलाय पंचाकडे इशारा, 1 धाव आहे. पंच 1 धाव, बिलकुल 1 धाव आहे, कारण विकेट किपर एंडकडे चेंडू आला होता आणि तिथून चेंडू थोडासा डेट झाला असं घोषित केलंय. शेवटचा चेंडू आहे, मी पुन्हा तुमच्या दिशेने येतोय. धावा आहेत धावफलकावरती 38-38. आता मात्र ही धावसंख्या जर बघितल्या तर निश्चितच एक अशा धावसंख्येकडे गेले आहे जिथून पुढे आव्हान जे आहे ते नक्कीच वाढणार आहे, ते म्हणजे स्वयंभू पायगाव संघासमोर. कारण सरासरीचा जर विचार केला तर जवळजवळ 10 धावा प्रति षटकामागे, आणि ही जी संध्याकाळची वेळ आहे ती कदाचित ही मोठी सरासरी म्हणावी लागेल. सातत्याने इतकी वर्षे इथे येतोय, ही गोष्ट आम्ही सातत्याने पाहत आलोय, त्यामुळे कदाचित अनुभवाचे बोल आम्ही इथे सांगू शकतोय. कृष्णासाठी हा चेंडू स्टायलिश फटका बघायला मिळतोय. काय जबरदस्त बॅटचा स्विंग पाहायला मिळालाय. धावसंख्या 1 पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी गेलेत मात्र क्रिस्लीला परतावं लागेल. मिळेल फक्त 1च धाव. धावसंख्या 39, म्हणजे 40 धावा या विजयासाठी असतील. त्यामुळे प्रति षटकामागे 10 धावा ही जी धावगती आहे ती योग्य म्हणावी लागेल. ही एक कडक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जॉईन करतोय. तोपर्यंत घेऊया कार्य सम्राट युवा आमदार चषक ब्रेक. युवा मुदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. मुदार चषक हे आयोजन केलंय कडक, लोक बघाया जमती अनेक. चर्चा चषकाची घरोघर, चर्चा चषकाची घरोघर. अरे युवा मुदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. हे साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. अरे साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा. चला पुन्हा एकदा प्रेक्षकांचं करूया खूप सारं स्वागत. आपण बघताय बहुजन विकास आघाडी, बहुजन युवा विकास आघाडी आणि एकूणच पतू पॅकर्स यांच्या मार्फत पुरस्कृत झालेली ही स्पर्धा कार्य सम्राट युवा आमदार चषक 2023 हे नेत्रदीपक आयोजन. आणि या स्पर्धेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ते म्हणजे एकही देणगी न घेता, एकही रुपयाची देणगी न घेता या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. आणि खास करून जर कोणी देणगी देत असेल ती देखील स्वीकारली जाणार नाही, या एकूणच उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे.
आणि निश्चितच हा एक वेगळेपणा या स्पर्धेचा. मात्र ज्या पद्धतीने हा डिस्प्ले बनवलाय एकूणच कार्यसम्राट चषकाचा अप्रतिम आहे. आणि येत्या 5 दिवसात आपल्याला बहुजन विकास आघाडीचे अनेक नेते मंडळी, अनेक कार्यकर्ते आणि अनेक पदाधिकारी थ्रूआउट या स्पर्धेदरम्यान आपल्याला दिसणार आहेत. आज देखील आपण बघितलं तर सकाळपासून रेलचेल होती एकूणच कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची. आज सकाळी उद्घाटन सोहळा पार पडला. सन्माननीय एकूणच दाढीबाबा इथे उपस्थित होते. त्यांच्या समवेत जर बघितलंय तर मास्टर बाबा सुद्धा उपस्थित होते. विवेकानंद पाटील साहेब इथे उपस्थित होते. त्यानंतर शुभांगी बेंद्रे मॅडम उपस्थित होत्या. तसेच पंचायत समितीच्या अनेक महिला कार्यकर्ता सुद्धा इथे उपस्थित होत्या. आविष्कार दादा पाटील उपस्थित होते. पुष्पराज म्हात्रे उपस्थित होते. अनेक कार्यकर्ते इथे उपस्थित होते आणि त्यांच्या एकूणच सरपंच दिनेश काडेला हे देखील उपस्थित होते. आणि या सर्वांच्या एकत्रित उपस्थितीत आज अप्रतिम उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर क्रिकेटला सुरुवात झाली. आणि काय क्रिकेट बघतोय आजचं सकाळचं सत्र गाजवलं ते म्हणजे निश्चितच पतू पॅकर्स अंकुशमती दत्ताळी संघानं. आणि या संध्याकाळच्या सत्रात आतापर्यंत 2 संघ अप्रतिम कामगिरी करतात. एका बाजूला आपण बघतोय द ग्रेट मराठा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आहे तो म्हणजे स्वयंभू पायगाव. या ऐकूया या एकूणच थ्रूआउट इनिंगसाठी ते म्हणजे तुकारामजी मांगेला यांना. थँक्यू. चला मॅच स्टार्ट होते. 40चं आव्हान आहे. महत्वाची जोडी मैदानावरती जितू गवळी आणि नितीन. पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर होता. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचाकडनं व्हाईट बॉलचा इशारा आलाय. चेतन आहेत इथून गोलंदाजी मार्कवरती 40चा पाठलाग करायचा आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि प्रमुख आहेत जे अनुभवी फलंदाज मैदानावरती आहे. अनुभव फार महत्वाचा आहे. एक्सपिरियन्स फार महत्वाचा असतो. पण एक्सपिरियन्सचा जन्मच कुठून होतो तेही सांगणार आहेत. कारण एक्सपिरियन्स येतो कुठून, अनुभव येतो कुठून. रिव्हर्सचा टेम होता. थोडासा वेगळा प्रयत्न होता. बघा सक्सेस एक्सपिरियन्स से आती है लेकिन एक्सपिरियन्स बॅड एक्सपिरियन्स से आता है. अनुभव आलेल्या वाईट अनुभवातनं माणूस शिकत असतो. म्हणून अनुभव फार महत्वाचा असतो. एक्सपिरियन्स कुठल्याही क्षेत्र निवडा, एक्सपिरियन्स मॅटर करतंय या क्षणाला. आणि तो एक्सपिरियन्स इथून दाखवण्याचा प्रयत्न जितू गवळी जरूर करणार. आणि चेतनही आहे, चेतन सुद्धा आहे. आम्ही हे तयारी इस लढाई में, आम्ही हे आहोत तयार या मैदानावरती. आता दोन्ही संघ दम दाखवणार, दमखम दाखवणार या मॅचला जिंकण्यासाठी. आणि जसं मी उल्लेख केला होता संकेतजी, रविवारसाठी कोण येणार, जसं तुम्ही उल्लेख केला होता की ग्रँड फिनाले दिवशी कोण येणार. सध्याच्या घडीला तिकीट थोडंसं आरएसी आहे दोघांचंही, कन्फर्म नाही झालंय. शेवटी जाईल तेव्हा माहिती पडेल कोणाचं कन्फर्म होईल आणि कोणाचं चार्ट बनल्यानंतर सुद्धा कन्फर्म नाही होऊ शकलं तर तो तसा तिकिटाचा खेळ असतो. गाडी सुटण्याचे 4 तास अगोदर जे चार्ट बनतो तिथून कळतं की कोणाचं कन्फर्म झालंय आणि कोणाचं नाही. अजून एक प्रकार असतो तिकिटाचा करंट अवेलेबिलिटी, तिथेही तिकीट मिळू शकतं. तिथून कोण जाणार की कन्फर्म करणार. फुल टॉस बॉल, जबरदस्त फटका मनगटीच्या साह्यानं, फ्लिक्स क्लिक अँड फ्लिक, षटकार, साधा बॉल. बनलाय साऱ्यांच्या आवडीचा, कार्य हाय त्यांचं सुंदर, कार्य त्यांचं हाय सुंदर. ज्या पद्धतीने आपण पुन्हा एकदा फटका खेळाय तो बघतोय जितू गवळींचा. फुलटॉस बॉल होता बघा. हो सुंदर लोअर फुलटॉस चेंडू होता. थोडासा खाली चेंडू जात होता पण ज्या पद्धतीनं फटक्याला खेळलाय आणि मनगटीच्या सायनं ताकद टायमिंग दोन्ही देण्याचा प्रयत्न केला जितू गवळी यांनी. धावा झाल्या धाबल कबड्डी 7, चेंडूचा खेळ झाला 3. मात्र मोमेंटम शिफ्ट झालंय थोड्याच वेळात. ती गोष्ट आम्ही तुमच्या विचाराधीन आणतोय. यावेळेला लोहा देखील लो फुल टॉस डिलिव्हरी होती. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला चेंडूला टर्न केलाय. 1 धाव कंप्लीट होते, 2 धावा कंप्लीट होत आहेत. कदाचित इथे चेंडू सीमारेच्या बाहेर जाणार का. चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय. क्रिसलीला देखील इथे चेंडू चकवतोय. येतोय दमदार कार्यसम्राट चौकार. हे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. थांबवते मी तुला. बघा काय घडलंय. पहिले 2 चेंडू, पहिला अवांतर चेंडू आल्यानंतर जेव्हा 2 चेंडू निर्धाव गेले सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. इथे चेतनने काय केलंय, क्षेत्ररक्षण टर्न केलं
मात्र क्षेत्ररक्षण टर्न करताना कदाचित चेंडू एक्झॅक्टली आपल्याला कुठे टाकायचा आहे हे तो विसरलाय. फुलटॉस कन्वर्ट झालाय तो 6 साठी आणि त्यानंतर पुन्हा एकदा लो फुलटॉस डिलिव्हरी, त्यामुळे मोमेंटम शिफ्ट झालाय. आता मात्र हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, त्यावरती मोहर होती आणि मगाशी तुम्ही तिकीट जे सांगितलं RAC आहे की AC आहे किंवा कन्फर्म नाही आहे, कदाचित ते तिकीट कन्फर्म करण्याचा हा मोठा षटकार. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले असा आहे कन्फर्म तिकीट करण्याचा प्रयत्न करणार आणि 5च्या चेंडूवरती षटकार आलाय. पण याच्या अगोदरच्या चेंडूवरती काय घडलं होतं संकेत, तेही मी काय सांगेल. संकेत पाटीलजी स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक होता, चेंडू तिथून वळला होता. आता हा चेंडू वळलाय का मॅच वळलाय तेही बघणं गरजेचं आहे, कारण चेंडू जसा वळलाय तसा मॅचही वळलाय. धावा 17 40 करायचे आहेत पहिल्या षटकात. 17 धावा. जित्तू गवळी नावाचा ब्रँड पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, सीमारेच्या बाहेर चेंडू येते 2 बाउन्सवर, चौकार. धावसंख्या 21. आम्हाला तिकीट मिळवायचंच आहे याच आविर्भावात हे पहिलं षटक खेळलं गेलंय. षटक संपलंय पहिलं. धावसंख्या 21. 1 मॅन शो जितू गवळी. थँक्यू. फ्लाइंग स्टार्ट इथून प्राप्त केलाय जितू गवळी यांनी. 6 चेंडूवरती आतापर्यंत 20 धावा ज्यापर्यंत जिथून आल्या. संघाची धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचले. म्हणून मी म्हटलं ना जितू आहे आणि कॅप्टनने सांगितलं आम्ही जिंकूनही जाणार आहेत. आता दोन्हीकडे जितू आहे. एक जितूला तर आपण पाहतोय 2 चौकार 2 षटकार. ज्या पद्धतीनं मी उल्लेख केला होता अनुभवाचा, कारण एक्सपिरियन्स फार महत्वाचा असतो. अनुभव जे इतके वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर तावून सुलाखून ज्यावेळेला एखादा खेळाडू पुढे येतोय तो जितू गवळी यांना आपण बघतोय. अनुभव ज्या पद्धतीने आहे, मग टीमला स्वयंभू पायगावला शिकण्यासाठी बाहेर जायची गरज पण नाही ना. मधल्या काळामध्ये सगळ्यांसाठी वर्क फ्रॉम होम होतं, स्वयंभू पायगावलाही होतं ना, कारण जितू गवळी सारखा खेळाडू आहे तिथूनच तुम्हाला शिकायचं होतं. वर्क फ्रॉम होम तुम्हालाही करायचं होतं. आता द ग्रेट मराठा नाव आहे. लढण्याची वृत्ती जी गेल्या मॅच मध्ये आपण दाखवली ती दाखवायला हवी. झुंजार वृत्ती तुम्हाला इथून दाखवायची आहे. 18 चेंडूचा खेळ उरलाय, 19ची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजी सज्ज झालाय. नितीन आहे. नितीन अगोदर शांत होता, वॉच करत होता, नॉन स्ट्राईक एंडला एन्जॉय करत होता. जितू गवळी यांची बॅटिंग पाहून सुखावला होता, तो आता स्ट्राईक एंडला आलाय. नवीन गोलंदाज विकास पांडे येतोय. नितीन साडे इथे रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र अपील देखील झालंय तिकडे. अपिलामध्ये तथ्य नाहीये दाखवलंय. लेग बायचा इशारा आहे. काय वेगाने ही धाव पूर्ण केली आहे, मात्र एक्झॅक्टली इथे हा चेंडू कुठे लागलाय ते लक्ष द्यावं लागेल बॅटरकडे, कारण रिव्हर्स स्विफ्ट खेळताना निश्चितच दुखापत होऊ शकते. इथे लेग गार्ड त्याचा ऑन असेल तर नक्कीच दुखापत गंभीर नसेल अशी अपेक्षा आहे. हिज ऑल राईट. धावसंख्या 1ने पुढे सरकली आहे. 22 धावा, अजूनही 18 धावा करायच्या आहेत. मात्र जे मोमेंटम शिफ्ट झालं, पहिले 2 चेंडू जे निर्धाव गेले होते त्यानंतर एक वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न चेतनने केला आणि त्याच्यावर नंतर आक्रमण केलं ते म्हणजे जितू गवळी यांनी यावेळेला हा फटका चुकलाय. झेल होणार का? स्वप्नील मुकादम आहे झेल का आली. जितू गवळींचा हा फटका मात्र इथे फसलाय. खेळी देखील संपुष्टात येत आहे. मोठा धक्का. मात्र जे 3 फटके आपण पाहिलेत ना त्यांनी गिअर शिफ्ट केलाय एकूणच या सामन्याचा. त्यामुळे निश्चितच आता इथून पुढे द ग्रेट मराठा संघाला हीच कामगिरी कंटिन्यू ठेवावी लागेल. लेट्स सी काय घडेल, कोण जिंकेल सामना, द ग्रेट मराठा जुचंद्र की स्वयंभू पायगाव. डीजी ऑन. थँक्यू. विकासनं काय केलं बघा, आल्या ज्या पद्धतीनं गाणं सुद्धा बदलं. अरे दिवाना मुझे पहचानो. आता ओळखायचंच आहे ना, एकमेकांना ओळखायचं आहे, एकमेकांची ताकद ओळखायची आहे, एकमेकांचे स्ट्रॉंग पॉईंट ओळखायचे आहेत, एकमेकांचे मायनस पॉईंटही तुम्हाला ओळखायचे आहेत. कारण एक चांगली इनिंग जितू गवळीनं इथून खेळलाय आणि जितू गवळी बाद झाल्यानंतर नंबर 3 वरती फलंदाजीसाठी आल्यात तेजस. दुसऱ्या बाजूला विकास आहे.
विकास इथून जकास कामगिरी करेल, टीमला घेऊन जाईल की तेजस, IRCTची नवीन गाडी आहे ती तेजस आहे जी वेगानं जातं, तर ती तेजस आलाय तो वेगानं जाईल की या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट आणलाय, कलाटणी आणले ते विकासनं कलाटणी आणले. अजून एक चेंडू, क्षेत्ररक्षक चुकलाय का प्रयत्न केला गेला इथून उलट्या बाजूला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते स्वप्नील आले होते तिथपर्यंत, चेंडू पर्यंत पोहोचले होते, नाही झेल टिपू शकले. हे चान्सेस आहेत, हाफ चान्सेस आहेत, हे कन्वर्ट करायचे आहेत. कशा पद्धतीने हा झेल सुटला आपण रिप्ले मध्ये पाहतोय. टो ऑफ द बॅट लागला होता, बॅटच्या टोला लागला होता, चेंडू समोर गेला होता, 2 क्षेत्ररक्षक आले होते आणि चेंडू हातामध्ये आला होता. शेवटच्या चेंडू निसटलाय, इथून धाव आले. 2 ऑन साईडला चेंडूला खेळलाय, जोपर्यंत डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक वेगानं येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. धावा झाल्या धावल कबड्डी 26 वरती जाऊन पोचला हा संघ. आणि ज्या पद्धतीनं 14-14चा खेळ आहे बघा, बरोबर म्हणजे आता अशा ठिकाणी हा सामना थांबलाय ना, म्हणजे काटा बरोबर समांतर आहे, बरोबर तराजू. कधी पारडे या साईडला त्या साईडला जाईल, पण कधी जाईल ज्यावेळेला परफॉर्मन्स तुमचा चांगला होईल, कामगिरी तुमची चांगली होईल, त्यावेळेला तर पारडे या बाजूने त्या बाजूला जाईल. सुंदर फटका खेळायतून पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू जातो, जबरदस्त ज्या पद्धतीने खेळाय चेंडूला, कारण या क्षणाला प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवणं गरजेचं आहे. या क्षणाला डोकं शांत ठेवून खेळणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेटर आपल्या मोबाईलमध्ये आहे, पण मैदानावरती कॅल्क्युलेटेड खेळणं गरजेचं आहे. 13 चेंडूचा खेळ उरलाय, 12 धावांची आवश्यकता आहे. संकेतजी कलेक्शन करायचं आहे, मात्र एका धावाने सुद्धा ते कलेक्शन पूर्ण होईल लक्षात घ्या. आणि सातत्याने आता एक गोष्ट तेजस तिथे करतोय की चेंडू बॅटवर तो घेतोय, चेंडू कुठेही पडू मात्र मला तो बॅटवर घ्यायचा आहे, हा त्याचा ओरा आहे. यावेळेला हेच लागले, हा झेल होणार का? हा झेल तिथे झालाय, प्रणयनं चांगला झेल टिपलाय. तेजसची खेळी येते संपुष्टात आणि क्रुशियल मोमेंटवर क्रुशियल गडी बाद होताना दिसतोय. या सामन्यातील चित्त थरारकता, रोमांस अजूनही शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 12 धावा. संगतीला घेऊन आला, सेवा 12 चेंडूत करायच्यात 12 धावा. एका बाजूला 6 वाजून 12 मिनिटं झालेत, त्यामुळे निश्चितच ही वेळ आहे सांज वेळ, ही वेळ आहे रोमांची. मात्र ही रोमांची वेळ कोणासाठी चांगली, स्वयंभू पायगाव की एकूणच आपण बघतोय द ग्रेट मराठा. चंदन येतोय खेळण्यासाठी. 12 चेंडूत 12, जास्त मोठं आव्हान नाहीये. मात्र कुठेतरी मगाशी तुम्ही जो शब्द उच्चारलात, प्रेझेन्स ऑफ माइंड, ज्याचं लक्ष या सामन्यावर असेल तो जिंकेल. आणि तीच कदाचित एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते. येस तुकारामजी. आणि संकेतजी जसं तुम्ही म्हटलं की 6 वाजून 12 मिनिटं झाल्यात, पण जेव्हा मग 12 कधी वाजतात, ज्यावेळेला तिन्ही काटे एकत्र येतात ना त्यावेळेला 12 वाजतात. मग सांगायचं तात्पर्य आहे की तुम्हाला चांगली कामगिरी करता सर्वांना एकत्र यावं लागणार आहे. मैदानावरचा कमी झालाय वारा आणि समीकरणाला आता 12 आहे. मैदानावरचा वारा आहे, हवा आहे तिथून मैदानावरती. इथून कोणाचा वारा थोडासा वेगाने जाणार आणि कोण वाऱ्याच्या वेगाने जाणार हे बघणं गरजेचं आहे. फक्त गोलंदाजीला कोण आलाय ते आपण पाहूया. स्वप्नील गोलंदाजीला सज्ज झालाय. स्वप्नील मुकादम एक्सपिरियन्स आहे, आपल्या एक्सपिरियन्स वर तो हा सामना टर्न करेल का? लेट्स सी. स्वप्नील वर्सेस नितीन. जोरकस टाकलेला चेंडू, योग्य फटका नाहीये. प्रसाद झेलकाले, हा झेल झालाय. 2दा ड्रिबल केला, 3ऱ्यांदा हा झेल घेतलाय प्रसाद. अजूनपर्यंत त्याचा नक्कीच झेल झालाय. थँक्यू. आणि जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा बघते आणि जेटीसी मृणाल सुद्धा खुश झालेत, कारण एक चांगला व्हिडिओ मिळालाय. ज्या पद्धतीनं कॅच झालाय. इथून पाठीमागे प्रसाद होते, पहिल्या प्रयत्नामध्ये नाही झेल टिपलू शकले, जगलिंग झेल झालाय. कॅमेऱ्यावर सुद्धा बघू शकता आपण. 1 2 3 अँड लास्ट
4. सुंदर. आणि हे झेल टिपल्यानंतर बघा मोठा श्वास घेतलाय प्रसादनं इथून मोठा श्वास घेतलाय. आता बॅटिंगला नवीन आल्यात विजय. 11 चेंडूचा खेळ उरलाय, 12ची आवश्यकता आहे. स्वप्नीलला स्वप्नवीत कामगिरी करावी लागणार आहे. तर विजयला नावाप्रमाणे विजयी साकारायचं आहे. दोन्ही टीमला संधी आहे. म्हणून मी म्हटलं होतं ना, ते तराजूचं पारडा आता समान आहे. कभी इधर कभी उधर वाला मामला है. एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की लड़ाई है. 11-12ची लढाई आहे. 11 चेंडू 12 धावा. कोण ठरेल या सामन्याचा मानकरी? थोड्याच वेळात हे चित्र स्पष्ट होताना यावेळा अप्रतिम चेंडू, वेगवान मारा. इथे चेंज ऑफ पेस अप्रतिमरित्या केले जात आहे. मगाचा चेंडू जर बघितला तर निश्चितच शरीरवेधी चेंडू होता, त्यामध्ये फसलेत ते म्हणजे नितीन. यावेळा थोडंसं अवे ऑफ द बॉडी चेंडू टाकलाय, मात्र बॅटर तिथे व्यवस्थित नाहीये. शफल केलंय, मात्र शफल करताना चेंडूवर नजर नाहीये. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव. फुलपीच डिलिव्हरी आहे, स्ट्रोक चांगला आहे. किती धावा मिळणार या एकूणच गोष्टीकडे लक्ष असेल. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मात्र धावा मिळतील 2 उपयुक्त धावा. बॅटिंग लाईनअप जर बघितली तर नक्कीच मोठी आहे, मात्र हे जे खेळाडू आहेत या खेळाडूंना बाया सरचवावे लागतील. कुठेतरी एकूणच प्रेझन्स ऑफ माइंड दाखवावं लागेल. शेवटचे 9 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 10 धावांची. बॅटल रंगलाय, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. बिलकुल 9 धावाचं समीकरण नाहीये, 9-10 वाला मॅच नाहीये. 19-20 वाला मामला आहे. 19-20 वाला मामला 19-20 वाला मामला आहे. गॅपमध्ये चेंडू 1 बाउन्स सीमारेषे पार. महत्वाच्या क्षणीला कार्यसम्राट चौकार. 4 धावा. केलं मनात त्यानं घर, केलंय मनात त्यानं घर. युवा मुदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. त्याचप्रमाणे म्हटलं होतं स्वप्नीलला इथून स्वप्नवीत कामगिरी करावी लागणार आहे. पण समोर विजय आहे. विजय म्हटलं होतं विक्ट्री विन, आणि विजयनं बघा वॉटरमॅनचा वापर केला. प्लेसमेंट परफेक्ट होतं. 2 खेळाडूंच्या मध्ये हा चेंडू आदळ आहे आणि 1 बाउन्स गेलाय सीमारेषे पार. तुमच्या दिशेने पिऊन एकदा येतोय. इथून 8 चेंडूचा खेळ राहिलाय. धावा करायचे ते 6. नेक्स्ट बॉल. फुलपीच डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा 40 फटका. 1 बाउन्स वर सीमारेषा गाठणार का? नाही. 22 पुणेकरचं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र या 2 धावा. चंदन बघा किती वेगवान ही धावा पूर्ण करते. गुड बॅटिंग बाय विजय. आणि आल्याला त्यांनी दाखवलंय की मी माझ्या नावाप्रमाणेच आमच्या संघाला विजय पथावर नेणार आहे. मात्र एक गोष्ट थोडासा खेद मला वाटतोय. स्वप्नीलकडे चांगलं व्हेरिएशन आहे, स्वप्नीलकडे चांगला लेग ब्रेक मार आहे, मात्र या पर्टिक्युलर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये त्यांनी ते व्हेरिएशन दाखवलं नाहीये. तो वेगावर स्वार झालाय आणि त्या वेगावर स्वार झाला तो म्हणजे विजय. धावसंख्या झाली ती म्हणजे एकूणच 36. इथे मात्र हा पुन्हा एकदा वेगवान चेंडू निर्धाव जातोय. शेवटचं षटक आणि 4 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा लक्ष द्यावे लागेल ते म्हणजे क्रिसलीकडे, ज्यानं ती धाव डिफेंड केली होती. आता या 4 धावा क्रिसली डिफेंड करणार का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आजच्या संध्याकाळचा. बिलकुल. आणि त्यासाठी मी म्हटलं होतं की गाणं त्याच्यासाठी वेगळंच आज वाजतंय. क्रिसली आलाय तिथून, आणि क्रिसली येत असताना समोरचे 2 फलंदाजी बघताय. सॉंग नक्कीच आपण ऐकणार आहोत. 6 चेंडूचा खेळ राहिलाय. धावा आहेत त्या करायच्या आहेत 4. गाणं ऐकणार आहोत, मात्र बघा टेन्शन किती वाढलंय. आणि एकूणच द ग्रेट मराठेचे जे पाठीरखे आहेत ते मगासपासून बसले होते ते आता उभे राहिलेत. आरकेला टेन्शन आलंय, हेमंत वर्तक यांना टेन्शन आलंय. मात्र मित्रांनो हा गेम आहे, तो गेम आपण एन्जॉय करूया. शेवटचे 6 चेंडू आणि करायच्या 4 धावा. अंदरच्या फाटकावरनं गाडी पार होते असते ना, तेव्हा गेटमॅन बाहेर येतो, झेंडाही दाखवतो, शिटीही वाजवतो. तसा मॅच आहे. आता झेंडाही दाखवलाय, शिटीही वाजले. इथून मैदानावरती 6-4चा मॅच आहे. जमाना 60-40चाच आहे आणि मॅच सुद्धा तसा 60-40 वाला आहे. पण क्रिसली आहे और उम्मीद पे तो दुनिया टिकी है. 5च्या मॅच मध्ये पाहिलंय 6-5चा मॅच होता. आता हा 6-4चा मॅच आहे. 6-4च्या मॅच मध्ये चंदन, नाव चंदन आहे तर सुगंध दरवळणारच ना. दुसऱ्या बाजूला विजय आहे. विजय चंदन की पुन्हा एकदा क्रिसली या मॅच मध्ये ठरणार हिरो.
चंदन आहे सुगंध दरवळणार, विजयाचा सुगंध दरवळलाय, विन केलंय स्वयंभू पायगावच्या संघाला. डीजे धन्यवाद. या सामन्याचा मानकरी लगेच आम्ही पुढे आणतो.